भूतिया पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये, आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का हो? थांबा, अवजारं घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस, मी जरा हलका होऊन येतो. हा. श्वेता कार मध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? खूपच. अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब जाळली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची टीप का बरं जाळली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब जाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडफडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टोंडरा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवालं भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टोंडरा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टोंडरा कार घेऊन माझ्याकडे आला होता.
कारचा पंक्चर बनव. फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्सचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले, पण ते टुंड्रा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टुंड्रा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. त्या रात्री टुंड्राने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टुंड्रा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. भूताटकीचं कपाट. ही गोष्ट आहे लखनौ शहरातली. राकेशचं शिक्षण लखनौमध्येच पूर्ण झालं होतं आणि तो बँकेमध्ये मॅनेजर सुद्धा होता. लखनौमध्ये त्याने घरे विकत घेतलं होतं. काही दिवसांसाठी राकेश त्याच्या गावी गेला तर नातेवाईकांनी त्याचं लग्न विनीता सोबत लावून दिलं आणि मग राकेश विनीता लखनौला परतले. घर पाहून विनीता खूप खुश झाली आणि घराला घरपण देण्याचा प्रयत्न करू लागली. तिला एका कपाटाची गरज भासू लागली. त्यामुळे राकेशने म्युझियम मधनं एक कपाट खरेदी केलं. खूप जुनं आणि मौल्यवान दिसतंय. एखाद्या नवाबाचं असणार. एके रात्री राकेश आणि विनीता झोपले होते. अचानक विनीताची झोप उघडली. अख्ख्या घरात धूर धूर झाला होता. विनीताने कपाटाच्या दिशेने पाहिलं तर तिची शुद्ध सरपली. कपाटातून धूर येत होता. अहो अहो उठा, कपाटाला आग लागलीये. राकेश जागा झाला. त्याने कपाट उघडलं तर कपाटामध्ये आग लागली होती. राकेशने त्याचे सगळे कपडे जमिनीवर आपटले आणि आग विझवली. अचानक आग कशी लागली? शॉर्ट सर्किट झालं असावं कदाचित. विनीताने कपाटाकडे बघितलं तर तिची शुद्ध सरपली. जमिनीवर पडलेले सगळे कपडे विनीताने चेक केले. अहो, तुमच्या एक गोष्ट लक्षात नाही आली? एवढी मोठी आग लागूनही कपाटाला काहीही झालेलं नाहीये. माझे सगळे कपडे तर अगदी नीट आहेत. फक्त तुमच्या कपड्यांना आग लागली. असं का बरं? डोक्याला जास्त त्रास देऊ नकोस. झोप आता. उद्या सकाळी कपाटाची जागा बदलू. विनीता राकेशच्या म्हणण्यानुसार झोपली घरी. पण रात्रभर तिला झोप नाही आली. रात्रभर ती कपाटाकडेच पाहत होती. सकाळी राकेशने चेक केलं. विनीताला जोराचा ताप भरला होता आणि ती शांतपणे झोपली होती. वाटतंय की सुट्टी घेऊन हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. दुपारी राकेशचा कॉलेज फ्रेंड विकास आला म्हणून राकेशने त्याला त्याचं घर दाखवलं. विकासची नजर जेव्हा त्या कपाटावर गेली तेव्हा तो विचारात पडला. हे कपाट कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. म्युझियम मध्ये पाहिलं असेल. तिकडनं चढलंय. खूपच जुनं आणि मौल्यवान कपाट आहे. नाही यार, हो आठवलं. कॉलेजच्या दिवसांमध्ये तुझ्या नवाबाच्या घरी पेंगेस म्हणून राहत होतास ना, त्याच्याच घरामध्ये होतं हे कपाट. चल, काही पण काय, तिथं तर कपाट पण नव्हतं. अरे काय बोलतोस तू? अरे तुझ्याच रूम मध्ये तर होतं. अरे यार, मी कशाला तुझ्याशी वाद घालतोय? एक नंबरचा विसराळू आहेस. रात्री जेवलेलं सकाळी लक्षात नाही राहत. एके संध्याकाळी विनीता इस्त्री केलेले कपडे कपाटात ठेवायला गेली. जसं तिने कपाटाचा दरवाजा उघडला, एक प्रेत खाली पडलं. विनीता जोराने किंचाळली. राकेश जेव्हा तिकडे पोहोचला, विनीता म्हणाली, कपाटातून प्रेत पडलंय. कुठे प्रेत? विनीताने जमिनीवर पाहिलं. तिकडे काहीच नव्हतं. आता तर पडलं होतं कपाटातून. तुझी तब्येत ठीक नाहीये. भ्रम झाला असेल. विनीता राकेशला बिलगून रडू लागली. मला खूप भीती वाटतेय. मला माझ्या माहेरी जायचंय. राकेशने मान्य केलं आणि तिला घेऊन बस स्टॉपवर आला. विनीता बसमध्ये बसून तिच्या माहेरी निघून गेली आणि मग राकेश घरी आला. विनीताच्या सोबत घराचं घरपण पण गेलं. चला, कपडे बदलून जेवून घेतो मी. राकेश कपडे बदलण्यासाठी बेडरूम मध्ये आला तर तिथलं दृश्य बघून तो चकित झाला. एक स्त्री बिछाण्यावर झोपली होती. कोण आहेस तू? घरात कशी आलीस? ती स्त्री जशी राकेशकडे वळली, घाबरून जोरात राकेश किंचाळला. ती स्त्री भयंकर भूत होती. मी नाही आले, तू मला आणलंयस या कपाटासोबत. म्हणजे विनीता खरं सांगत होती? हो, खरं बोलत होती ती. अगदी खरं. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? बदला. मला मारलंयस तू. आठव जरा, नवाबाचं घर.
5 वर्षांपूर्वीची ती रात्र जेव्हा तुझा मित्र विकास मला तुझ्यासाठी विकत घेऊन आला होता. तिचं म्हणणं ऐकल्यावर राकेश 5 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला ती रात्र आठवली. ऐशकर माझ्या राजा, मागडा माल आहे. नवाब येणार तर नाही ना? कोणी नाही येणार, मी निघतो. विकास गेल्यावर राकेशने दरवाजा बंद केला आणि त्या स्त्रीपाशी येऊन बसला. तिला स्पर्श करणार की अचानक दरवाजावर ठकठक झाली. ओ गॉड, नवाब आलाय. तू पटकन कपाटात लप, पटकन. ती स्त्री कपाटात लपली आणि राकेशने दरवाजा उघडला तर बाहेर नवाब उभा होता. काय चाललं आहे? अभ्यास सुरू आहे माझा नवाब साहेब. तुमच्या गावाहून फोन आला होता. तुमच्या वडिलांचा मृत्यू झालाय. वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तू तर गावी निघून गेलास, पण मी मात्र त्या कपाटामध्ये गुदमरून गुदमरून मेले आणि सडले. नवाब मरतास कपाटात कैद असलेलं माझं भूतही म्युझियम मध्ये पोहोचलं. आणि चमत्कार तर बघ ना, आज मी या कपाटासोबतच तुझ्या समोर उभी आहे. तुझ्यामुळे मी मेले. इतकी वर्ष कपाटात कैद होऊन राहिले. आता तुला माझ्या सोबत यावं लागेल. मला माफ कर, मी विसरलो होतो की तू कपाटात बंद आहेस. राकेश आर्जव करू लागला तर तिने तिचा हात पुढे केला. राकेशने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि तो वश झाला. ती त्याला घेऊन हळूहळू कपाटाच्या दिशेने सरकू लागली. कपाटाच्या जवळ येताच अचानकपणे दरवाजा उघडला आणि दोघे आत गेले. कपाटाचा दरवाजा बंद झाला आणि जिवंत राकेश त्या भूतणीसोबत कपाटामध्ये कधीही न परतण्यासाठी कैद झाला.